नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि थोडीफार कुरबुर असेल तर ती जाईल निघून. आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एक झाडाबद्दल जे फक्त आपल्या घराच्या बागेलाच शोभा देत नाही तर आपल्या आरोग्यासाठी खूप खूप फायदेशीर असतं, आणि ते म्हणजे शेवग्याचं झाड, ज्याला इंग्रजीमध्ये ड्रमस्टिक प्लांट किंवा मोरिंगा असंही म्हणतात. शेवग्याच्या शेंगा, पाने, फुले आणि अगदी बिया देखील खूप उपयोगी असतात. म्हणूनच अनेक लोक शेवग्याला चमत्कारी झाड असंही म्हणतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवग्याच्या झाडाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. हे झाड कसं असतं, त्याचे फायदे काय आहेत, उपयोग काय आहेत, ते कसं वाढवायचं आणि त्याची काळजी कशी घ्यायची. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. शेवगा हे एक वेगाने वाढणारं, कमी देखभालीत वाढणारं आणि अत्यंत उपयोगी झाड आहे. हे झाड भारतात खूप ठिकाणी आढळतं आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागात तर जवळजवळ प्रत्येक ठिकाणी दिसतं. शेवग्याचं झाड उंच वाढतं आणि त्याच्या शेंगा स्वयंपाकात खूप वापरल्या जातात. याच्या पानांची भाजी केली जाते, शेंगांची आमटी, सांबार, सूप आणि अनेक पदार्थ बनवले जातात. फक्त चवीलाच नाही तर पोषण मूल्यांमुळेही शेवगा खूप महत्त्वाचा मानला जातो. तर आता बघूया शेवग्याचे मुख्य फायदे. शेवग्याची पाने, शेंगा आणि फुले यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स, कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम आणि प्रोटीन आढळतात. म्हणूनच शरीराला ताकद देण्यासाठी आणि पोषण मिळवण्यासाठी शेवगा खूप उपयुक्त आहे. शेवग्याच्या पानांचं सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शरीरातील अशक्तपणा कमी होण्यासाठी हे उपयुक्त मानलं जातं. शेवग्याच्या शेंगा आणि पानं पचनक्रियेला मदत करतात. हलका आणि पौष्टिक आहार म्हणून शेवगा अनेकांच्या आवडीचा असतो. हे झाड कमी पाण्यातही वाढू शकतं. जास्त काळजी न घेता ते चांगलं वाढतं. त्यामुळे होम गार्डनसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. शेवगा खूप वेगाने वाढतो. एकदा लावला की योग्य काळजी घेतल्यास काही महिन्यातच त्याची चांगली वाढ दिसून येते. शेवग्याचे अनेक प्रकारे उपयोग होतात. शेंगा भाजी, आमटी, सांबार यासाठी वापरतात. पानांची पण भाजी केली जाते. सूप, पराठे, थालीपीठ यामध्येही शेवग्याचा वापर करता येतो. फुले काही ठिकाणी स्वयंपाकात फुलेही वापरली जातात. फुलांची भाजी केली जाते. बिया काही ठिकाणी तेलासाठी देखील वापरले जातात. यामुळे शेवगा हे एक बहुउपयोगी झाड आहे असं म्हणायला हरकत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, शेवग्याचं झाड लावायचं कसं. शेवगा बियांपासून किंवा फांदीपासून दोन्ही पद्धतीने लावता येऊ शकतो. चांगल्या दर्जाच्या बिया घ्या. जर तुम्हाला बियांपासून शेवगा लावायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा रस्त्याने बऱ्याच ठिकाणी शेवग्याच्या बिया तुम्हाला मिळून जातात. माती भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा होणारी असावी. छोट्या खड्ड्यात बिया पेरा, थोडंसं पाणी द्या. काही दिवसात रोप उगवू लागतात. फांदीपासून जर तुम्हाला लागवड करायची असेल तर शेवग्याची जाडसर आणि निरोगी फांदी घ्या. ती थेट जमिनीत लावा. सुरुवातीला थोडी ओल ठेवली तर ती फांदी पकड घेते. शेवग्यासाठी सूर्यप्रकाश खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच झाड अशा ठिकाणी लावा जिथे भरपूर काय असेल, ऊन मिळेल. शेवग्याचं झाड जरी कमी देखभालीत वाढत असलं तरी काही गोष्टी मात्र लक्षात ठेवल्या पाहिजे, तर त्याची वाढ अजून चांगली होते. माती पाण्याचा निचरा होणारी असावी. खूप चिकट किंवा सतत ओली राहणारी माती शेवग्यासाठी चांगली नसते. शेवग्याला खूप जास्त पाणी काही लागत नाही. अति पाणी दिल्यामुळे मुळे कुजू शकतात. म्हणूनच माती कोरडी वाटली तरच पाणी द्या. झाडाची वेळोवेळी छाटणी केली तर झाड दाट वाढतं आणि नवीन फांद्या येतात. यामुळे शेंगांचं उत्पादनही चांगलं मिळू शकतं आणि झाडही मोठं होतं. आता शेवग्याच्या झाडासाठी कोणकोणती खतं वापरायची, तर त्यामध्ये शेणखत, कंपोस्ट किंवा गांडूळ खत दिल्यास झाडाची वाढ अधिक चांगली होते. कधीकधी पानांवर किडी येऊ शकतात. अशा वेळी घरगुती सेंद्रिय उपाय किंवा नीम तेलाचा वापर करायला हरकत नाही. शेवगा हे असं झाड आहे की त्याचा प्रत्येक भाग उपयोगी ठरतो. त्यामुळे अनेक लोक आपल्या घराजवळ हे झाड आवर्जून लावतात. हे झाड फक्त अन्नासाठी नाही तर आरोग्य, बागेची शोभा आणि पर्यावरणासाठीही खूप महत्त्वाचं
आहे. विशेष म्हणजे शेवग्याला फार पाणी लागत नाही. कमी पावसाच्या भागातही शेवगा वाढू शकतो. म्हणूनच तो शेतकरी आणि होम गार्डनर्स दोघांसाठीही फायदेशीर आहे. आणि आमचं हे व्हिडिओमध्ये जे शेवग्याचं झाड दिसतंय ते झाड माझ्या आजी सासूबाईंनी लावलं होतं. आजी आता राहिल्या नाही, पण शेवगा मात्र दिवसेंदिवस मोठा मोठा होत चालला आहे आणि शेंगाही भरपूर देतोय. तुमची आहे का अशी काही आठवण जी तुमच्या आजोबा पणजोबा सासू सासरे यांनी लावली आणि ते आता या जगात नाही? असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. तुमच्या घरी शेवग्याचं झाड आहे का? असल्यास त्याचा तुम्ही कसा उपयोग करता हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.